हनुमान वारकरी संप्रदाय पडळी कासारवाडी ज्ञानेश्वरी 18वा अध्याय दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हबप गुरुवरी विठ्ठलराव तात्यासाहेब वासकर दादा पंढरपूर यांचा कीर्तन सोहळा व्हिडिओ पूर्ण पहा. Oh
भेटे पय मिठे पडली संध्याच्या सुटल गाठी झालो पोटे शीतळ. जसं मला आठवतंय त्याप्रमाणे गेल्या वर्षी हा अभंग घेतला होता आणि महाराजांना जो आनंद होतोय, का धन्यता वाटते, काही उदाहरणही त्यावेळेला सांगितली होती. ज्याप्रमाणे एखाद्या निपुत्रिक माणसाला मुलगा झाल्यानंतर आनंद व्हावा, एखाद्या दरिद्री माणसाला, भिकारी माणसाला लॉटरी लागल्यानंतर जसा आनंद व्हावा, किंवा गतायुषी माणसाला ज्याचं जीवन संपलेलं आहे, जो तिरडीवरती झोपून स्मशानापर्यंत गेलाय, अशा माणसाला पुन्हा जीवन प्राप्त झाल्यानंतर जसा आनंद व्हावा, असा आनंद आज महाराजांना त्या संत भेटीमुळे व्हायला लागतो. हे सांगत असताना संतांची भेट होणं फार अवघड आहे. कारण नुसता वेश तो धारण केला, नुसता गंध लावला, मोठ्या मोठ्या मण्याच्या माळा घातल्या, तीर्थाटन केली, प्रवचन केली, कीर्तन केली, यात्रा केल्या म्हणजे तो संत होतो असं नाही. हा नुसता बाह्य वेश. पैसे दिले की ह्या सगळ्या गोष्टी विकत मिळतात. पैसे दिले तर गोपीचंद मिळतो, बुक्का मिळतो, माळ मिळते, टाळ मिळतोय, पखवाज मिळतो, विणा मिळतो. पैसे दिले की या सगळ्या गोष्टी मिळतात. एवढ्यानं तो संत होतो असं नाही. हे सांगत असताना बहुतेक भक्तांच्या किंवा संतांच्या लक्षणापर्यंत आलो होतो. नुसता वेश तो धारण केला म्हणजे तो भक्त होतो किंवा संत होतो असं नाही. भक्त ओळखायचे जर असतील तर त्यांच्याकडे काय काय असलं पाहिजे. आवडत्या भक्ताची लक्षणं सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतात, अनपेक्षा शुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागे यो मद्भक्तः स मे प्रिय. कोणता भक्त आवडतो त्याची लक्षणं सांगतात. भागवतकार सुद्धा भक्तांची लक्षणं सांगतात. निरपेक्षं मुनिं शांतं निर्वैरं समदर्शनम् अनुव्रजाम्यहं नित्यं भूयेत्यङ्घ्रिरेणुवे. निरपेक्षता आणि माझे भजन, शांती आणि समदर्शन, पाचवे ते निर्वैरपण. भक्त लक्षण मुख्यत्वे पहिलं लक्षण सांगतात, जो निरपेक्ष असतो. गीताकार अनपेक्ष शब्द वापरतात, भागवतकार निरपेक्ष म्हणतात. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. ज्याला कसलीही अपेक्षा नसते त्याला संत म्हणावं, त्याला भक्त म्हणावं. एक संन्यासी रोज उठून नदीला स्नानाला जायचं. एक दिवस आंघोळीला निघाले. दुपारशी वेळ. झाडाच्या फांद्यामधून सूर्याची किरणाशी खाली जमिनीवरती पडलेली. त्या सूर्यकिरणामध्ये त्यांना काहीतरी चमकायला लागले असं दिसलं. तर मनुष्य स्वभाव आहे, उत्सुकता जागे झाली, काय चमकते बघावं म्हणून जवळ गेले. तर कुणाची तरी बोटातली सोन्याची अंगठी तिथे पडलेली होती. तर खरं म्हणजे काही हरवण्याची वस्तू नाही. आज 74,000 रुपये भाव आहे त्याचा. हरवण्याची वस्तू नाही, नीट सांभाळून ठेवण्याची ती वस्तू. पण कसं आहे, माणसाने खोडी असतात, गप्प बसत नाही. त्या बोटातली काढायची, ह्या बोटात घालायची, हिकडची काढायची, इकडे घालायची. महाराज तर असं म्हणतात, माणसं संडासला गेली तरी गप्प बसत नाही, बाहेर जरी गेली गप्प बसत नाही. गवताच्या काड्या तरी तोडत बसतील, जमिनीवरती काहीतरी रेघोट्या तरी ओढत बसतील. संडासला गेली तरी गप्प बसत नाही, सवय असते.
ह्या बोटातली काढायची, ह्या बोटात तिकडची काढायची, इकडं घालायची, करता करता पडली असेल. त्या संन्याशानं विचार केला काय करायचं आपल्याला, आपण तर संन्यासी, हे सगळंच आपण सोडून दिलेलं आहे. ज्या माणसाची ती हरवली असेल त्या माणसाला आता जेवण गोड लागणार आहे का झोप लागणार आहे? माणसाचे 5 रुपये हरवू देत किती बेचैन होऊन जातो. बायकोला विचारतो तुला काय आणायचं, तू घेतले का खिशात? नाही म्हणते. मग पोराला विचारायचं अरे रामा तुला काय आणायचं, तू घेतले का खिशात? तोही नाही म्हणतो. पोरीला विचारायचं ताई तुला काय आणायचं होतं? रिबन आणायची होती, रबर बँड आणायची, घेतले खिशातले पैसे? ते नाही म्हणते. मग म्हणतो गेले कुठं, मगाशी तर खिशात होते, गेले कुठं करायला लागतो. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण राधानगरीला स्टँड वरती उतरल्यानंतर 5 रुपयाची भेळ तिथं खाल्ली होती, हे एकदा लक्षात आलं, हिशेब लागला, म्हणजे पुन्हा काय वाटत नसतं. पण जोपर्यंत त्या पैशाचा हिशेब लागत नाही तोपर्यंत कुठे गेले करायला लागतो. 5 रुपये हरवले तर आपली अशी अवस्था होते. ज्याची 70-75 हजाराची अंगठी हरवली असेल त्या माणसाचं काय होतं? तर संन्याशाने विचार केला काय करायचं आपल्याला, जसे असेल शोधत येईल घेऊन जाईल. ते गेले, आंघोळीला गेले. आंघोळ करून माघारी चालले की त्या झाडाजवळ आले की आपोआप मान तिकडं वळते. मगाशी जी पडलेली अंगठी होती आहे का लांबवली, पण अजून तिथंच पडली. दुसऱ्या दिवशी पुन्हा आंघोळीला चालले की ते आपोआप मान पुन्हा तिकडं वळते की कालची अंगठी आहे का गेली? तिथंच आहे. येता जाता त्या अंगठीकडे वळून पाहण्याच्या योगानं ह्यांच्या मानेला ती सवय लागून जाते. त्या झाडाजवळ आलं की तिकडे वळून बघ अंगठी आहे का गेली, आहे म्हटले की चालायला लागले. एक दिवस विचार मनात आला, उन्हाळ्याचे दिवस, झाडाचा पाला गळतो, मोकाट गाई म्हशी हिंडतायत. आता एखाद्या म्हशीचा पाय त्या अंगठीवरती पडला, काय होणार? खाली मातीमध्येच गाडली जाणार, कुणाच्याच उपयोगाला येणार नाही. आता अशी एवढी बहुमोल वस्तू अशी मातीमध्ये जाऊ देण्यामध्ये काय आपण घ्यायची नाही. पण एखाद्या गरजू माणसाला, गरीब माणसाला त्याला पत्ता सांगायला काय हरकत? आता द्यावी तर कुणाला द्यावी? दान करायचं झालं तर ते तत्पात्र असावं लागतं. आंघोळीला गेले, आंघोळ करता करता लक्ष गेलं पलीकडे काठावरती पर्यटक धुणं बसलेला. चांगला माणूस आहे, सज्जन आहे. लोकसभेचं इलेक्शन असू द्या नाहीतर विधानसभेचं असू द्या, ग्रामपंचायतीचं असू द्या नाहीतर सोसायटीचं असू द्या, कधी कुठल्या भानगडीमध्ये नाही, कुठल्या भांडणामध्ये नाही. आपला उद्योग, आपलं घर, आपला प्रपंच, आणि वेळ मिळाला तर देवळात आपलं संध्याकाळी गणपतीला गेला, तास अर्धा तास बसला. सज्जन आहे, चांगला आहे असा विचार करून हे ग्रहस्थ संन्यासी त्याच्याजवळ गेले. ह्यांना बघितलं की त्याने हातातलं काम सोडलं, साष्टांग दंडवत घालता. विचारलं महाराजांनी कसं काय चाललंय? आता मोठ्या लोकांच्या पुढे काय बोलायचं असतं, कसं जरी असलं तरी चांगलं चाललंय म्हणायचं, आपला आशीर्वाद आहे, चाललंय, ठीक चाललंय. झाले का पोराबाळाची लग्न वगैरे? आता हा विचार करायला लागला, आता काय सांगावं या महाराजाला? पोरांचं लग्न करायचं किती अवघड झालंय आजच्या काळात, हे त्यांना सांगून काय कळायचं? तिथं संन्याशी घर बार बायका पोरं सगळे सोडले. तर ते आजकाल मुलीच पोरापेक्षा जास्त शिकायला लागल्या आणि आता त्याच इंटरव्ह्यू घ्यायला लागल्या. पॅकेज किती लाखाचं आहे? घरी शेती आहे का? पुण्यामध्ये मुंबईमध्ये फ्लॅट वगैरे आहे का? असला तर तो एरिया किती रूम्स आहे? आई वडील आहेत का? असले तर ती तिकडे राहणार आहेत का राहायला इकडे येणार आहेत? ही सगळी चौकशी त्या पोरी करायला लागल्या. आता पोरांची लग्न होईना, आता काय सांगावं ह्या महाराजाला आपली अडचण? हे म्हणले नाही महाराज अजून काही नाही झालं, योग आला नाही झालं. हे म्हणले हे बघ तुला तर ठाऊक आहे मी संन्याशी, मला पुष्कळ तुला मदत करावी वाटत, पण मी काय मदत करणार आहे?
पण तुला थोडाफार हातभार लागेल असा एखादा उपाय सांगू. तेवढे सांगा महाराज, चांगली गोष्ट आहे. तुला ते झाड दिसतंय आंब्याचं झाड, त्यानं एकदा तिकडं वळून बघितलं. महाराजालाच प्रश्न केला, महाराज कोणत्या झाडाबद्दल बोलताय? त्या लिंबाच्या झाडाच्या पलीकडचं झाड का? ते म्हणले होय होय त्या झाडाबद्दल मी सांगतो. त्यांना प्रश्न केला, कशासाठी त्या झाडाकडे बोट दाखवत? काय खाली पडलेल्या अंगठीबद्दल काही सांगायचंय का? एवढा वेळ त्या संन्याशाला वाटत होतं मला एकट्यालाच ठाऊक आहे त्या अंगठी तिथे पडली होती, पण आता ह्याही माणसाला माहित आहे म्हटल्यावर आता पुढे काय सांगायचं? अरे तुला माहित आहे का त्या अंगठी तिथे? त्याने महाराजालाच प्रश्न केला, किती दिवसापासून बघताय तुम्ही अंगठी तिथे पडलेली? त्याने सांगितलं, अरे गेली मी 4-5 दिवसापासून बघतोय, तिथंच पडली. त्यानं सांगितलं तुम्ही 4-5 दिवसापासून तरी बघताय, पण मी गेले 8 दिवस बघतोय त्या अंगठी तिथे पडली आहे. ती संन्याशाच्या मनामध्ये रस्त्यामध्ये पडलेल्या धनाविषयी मोह निर्माण झाला नाही. काय नवलंय त्याच्यात? गरजच काय? पैशाची गरजच काय ना? नेसायला एक टिजवर लंगोटी झाली, लज्जारक्षणाचा प्रश्न संपला. एक वाड्याच्या 5-50 पेंड्या गोळा केल्या, नाही तर नारळाच्या झावळ्या आणल्या थोड्या, ह्यांचा बांगला लगेच तयार होतो. 4 वेळा भिक्षा मागून आले, पोटाचा प्रश्न संपला. गरजच काय? ज्या माणसाला पैशाची गरज नाही असा माणूस धनाविषयी निर्मोही असला, काय त्याच्यामध्ये नवलंय? पण ज्याला पावलोपावली पैशाची गरज आहे, मग ती बायकोचा आजारपण असेल, पोरीचं लग्न असेल, पोराला कुठेतरी नोकरी लावून देणं असेल, मागे लागलेली कोर्ट कचेरी असेल, लोकांचं देणं देणं असेल, ज्याला पावलोपावली पैशाची गरज आहे असा सामान्य माणूस सुद्धा जेव्हा त्या रस्त्यामध्ये पडलेल्या धनाकडे पाहत नाही, त्याला निरपेक्ष म्हणतात. ज्याला गरजच नाही त्या पैशाची असा माणूस धनाविषयी निर्मोही असणं काहीही नवलायचं नाही. पण ज्याला पदोपदी पैशाची गरज आहे असा माणूस सुद्धा जेव्हा रस्त्यात पडलेल्या धनाला स्पर्श करत नाही त्याला निरपेक्ष असं म्हणतात. नाथराय सांगतात, मार्गी अर्थ पडेला असता कोणी माझा नाही म्हणता, तोही हाती स्वय घेता निरपेक्षता बुडाली. रस्त्यानं आपण चाललेलो असतो, कुणाच तर ₹2 पडलेले असतात. आपण माणसं तशी फार हुशार शाळा, जरा आजूबाजूला बघायचं, आपल्याकडे कोण बघतंय का हे अगोदर बघायचं. कोणी जर बघणार नसेल काय नाही, सरळ वाटायचा, उचलायचा, खिशात टाकायचा. पण आजूबाजूला जर माणसं असतील पुढे लाज वाटते. लोक आपल्याकडे बघायला लागले आणि आपण रस्त्यात पडलेले पैसे उचलून घ्यायला लागले, लाज वाटते. मग करायचं काय? काय नाही, चालता चालता आपला पाय त्याच्या जवळ ठेवायचा आणि मग पायात बूट असेल तर बंद बांधायचं, निमित्त करून खाली वाकायचं. चांगला जरी बांधलेला असला तरी ते बंद सोडायचे, पुन्हा बांधायचे आणि हळूच तो रुपया उचलून घ्यायचा. समजा पायात बूट नाही, चप्पल आहे, मग तो अंगठा पुढे सारखवायचं, निमित्त करायचं, चपलेचा अंगठा धरायचा आणि आपला पाय जरा पुढे सारखवायचा आणि तो खालचा रुपया उचलायचा. समजा पायात काहीच नाही, अनवाणी आहे, पाय खाजवण्याचं निमित्त करायचं, पण कुठल्या तरी निमित्ताने खाली वाकायचं, हळूच तो रुपया उचलायचा, बघत बघत खिशात टाकायचं. काय पाप आपण केलंय ह्याच्यामध्ये? काही चोरी केली आहे कुणाची? कुणाचा काही खिसा कापलाय? त्या पैशासाठी कोणाला मारहाण केली? काय केलंय आपण? बरं, कुणी एखादा जर म्हणत असेल काय पाहुणा माझे पैसे पडले होते, तुम्ही घेतले का? घ्या बाबा, आमची द्यायची आहे तयारी, पडले होते म्हणून घेतले. तुमची आहेत ना, आमची तुम्हाला ती काढूनही द्यायची तयारी आहे. काय पाप आपण केलं? पण नाथराय म्हणतात नाही, मार्गी अर्थ पडेला असत कोणी माझा नाही म्हणतात, तोही हाती स्वय घेता निरपेक्षता बुडाली. जो कोणी असा निरपेक्ष असेल त्याला संत म्हणतात. नुसता वेश तो धारण केला म्हणजे संत होतो असं नाही. बरं, एवढ्याने लगे तो संत होत नाही. निरपेक्ष
अनपेक्ष म्हणजे संत झाला असं नाही. पुढचं लक्षण सांगतात, निरपेक्षता आणि माझे भजन. ज्याला ही जाणीव असते केवढे भाग्यवान आपण आहोत. हा मनुष्य देह आपल्याला मिळालाय, नाहीतर कुठं तर डुकराच्या जन्माला गेलो असतो. ज्या घाणीमध्ये पाय घालायला सुद्धा किळस वाटते, त्या घाणीमध्ये तोंड खुपसायची पाळी आपल्यावरती आली असती. कुठं तर गाढवाच्या जन्माला गेलो असतो, दिवसभर माती वाहत बसलो असतो, विटा वाहत बसलो असतो, वाळू वाहत बसलो असतो. मालकानं थोडा वेळ सोडलंच तर गावामध्ये जेवढे उकिरडे आहेत सगळे उकिरडे फुंकत फिरलो असतो. कुठं तर बैलाच्या जन्माला गेलो असतो, अवतालाही नीट चालत नाही, ते गाडीलाही हालत नाही, वरनं चापकाचे फटकारे खावे लागले असते. या सगळ्यामधनं आपली सुटका झाली आहे आणि हा मनुष्य देह आपल्याला मिळाला. ही जाणीव ज्यानं असते, ज्यानं आपल्याला जन्माला घातलं, ज्यानं आपल्याला हे जीवन दिलं, ज्यानं आपल्याला हे शरीर दिलं, दिलेल्या इंद्रियांचा उपयोग ज्यानं हे आपल्याला दिलेली आहे त्याचं गुणगान करण्यासाठी जो करत असतो. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भावरो. ज्यांची प्रत्येक इंद्रियाला शिकवण असते, घेई घेई माझे माझे गोड नाम विठोबाचे. जिव्हे परमेश्वरानं ही जीभ लोकांना शिव्या देण्यासाठी दिलेली नाही, लोकांची निंदा टिंगल टवाळी करण्यासाठी त्यानं आपल्याला ही जीभ दिलेली नाही. ह्या जिभेनं जर काही करायचं जर झालं तर त्याचं गुणगान, त्याच्या नामाचा उच्चार सदोदित करायचा आहे. डोळ्यानं इतरांच्याकडे वक्र दृष्टीनं पाहण्यासाठी त्यानं आपल्याला हे डोळे दिलेले नाही. ह्या डोळ्याने जर काही करायचं असेल त्याचं जे सगुण सावळं रूप आहे तेच निहाळायचंय. कानानं कोणाच्या घरात काय चाललंय त्या ऐकण्यासाठी त्यानं आपल्याला हे कान दिलेले नाही. ऐकायला येत नसलं तरी माणसं भिंतीला कान लावून, दाराला कान लावून, खिडकीला कान लावून पलीकडे काय चाललंय त्या ऐकण्याचा प्रयत्न करतात. ह्या कानाने जर काही करायचंच असेल त्याचं जे गुणसंकीर्तन चाललंय त्याचं श्रवणच करायचं. हातामध्ये काठ्या कुऱ्हाडी घेऊन लोकांची डोकी फोडण्यासाठी त्यानं आपल्याला हे हात दिलेले नाही. या हाताने जर काही करायचं असेल त्याच्या नावाचा उच्चार करताना हाताने टाळ्याच वाजवायच्या. पायानं भलती सलतीकडे जाण्यासाठी त्यानं आपल्याला हे पाय दिलेले नाही. त्या पायाने काही करायचं असेल, आळंदी पंढरीची वारीच करायची आहे. मनात फार चंचल आहेस, फार चपळ आहेस बाबा, आता कुठं कुठं जाऊन येतोस तुझं तुला ठाऊक. जायचं ते त्याच्या चरणाजवळच जायचं अशी ज्यांच्या प्रत्येक इंद्रियाला शिकवण आहे, सांगणं आहे. घेई घेई माझे माझे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे मुख. मनात येते धाव घेई राहे विठोबाची बाई. दिवस रात्र ज्यांच्या वाणीला, ज्यांच्या चित्ताला, ज्यांच्या मनाला भगवंताशिवाय अन्य काही दुसरा विषय असत नाही. देना राजानी हाची
गोविंदाचे पवाडे दिवस रात्र ज्यांच्या वाणीला ज्यांच्या चित्ताला भगवंताशिवाय अन्य काही आलंबन असत नाही, दुसरा काही विषय असत नाही. बोलायचं झालं तरी तेच बोलायचं, बघायचं झालं तरी तेच बघायचं, करायचं झालं तरी तेच करायचं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मन झाले आवभरी, परत माघारी येत नाही. बंधनापासून उकलल्या गाठी, देताली विठी सावकाश. तुका म्हणे देया भरीला विठ्ठले, ज्याच्या आत बाहेर भगवंत भरलेला असतो, जे देह काळाला विसरलेले असतात, ज्यांची तहान भूक हरपून गेलेली असते, त्यांना संत असं म्हणतात. जेवताना तेच करायचं, झोपतानाही तेच करायचं, झोपून उठल्यावरही तेच करायचं, आणि उठून पुन्हा बसतानाही तेच करायचं. एका जनार्दने नित्य असं
नित्य हरीचे कीर्तन. नित्य म्हणजे एकादशी पुरतं नाही, सोमवार पुरतं, गुरुवार पुरतं, शनिवार पुरतं नाही. जे सदैव भगवत भजनात लीन झालेले असतात त्यांना भक्त म्हणतात, त्यांना संत म्हणतात. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं, जेवताना असू द्या नाही तर झोपताना असू द्या, उठताना असू द्या, बसताना असू द्या, भगवंताचं नामस्मरण केलं. काय नवलं, जिवंतपणी ही घडलेली क्रिया आहे. पण मेल्यानंतर सुद्धा ज्यांची हाडं भगवन नामाचाच उद्घोष करतात त्यांना संत म्हणतात. प्रसंग सर्वांना ठेवतो. त्या मंगळवेढ्याला गावकसाचं काम म्हणजे गावाभोवती तटबंदी करायची चालली. भिंत कोसळते, शेकडो मजूर दगडाखाली मातीखाली सापडून मरतात. चोखोबराही त्याच्यात अडकतात. पंढरराय नामदेवरायाला जवळ बोलवतात पण सांगतात, अरे नामे तेवढी माझे चोखोबाची हाडं घेऊन. नामदेवरायाला मोठा प्रश्न पडतो, आता तिथे इतकी माणसं मेलेली आहे, आता नेमकी ती चोखोबाची हाडं मला कळावी कशी. चोखोबरायाच्या मनातली शंका पंढररायाच्या लक्षात येते आणि ते सांगतात, अरे नाण्या फार सोपं आहे, काय नाही, जायचं दिसल ते हाड उचलायचं, कानाला लावायचं. ज्या हाडावाटे तुला माझ्या नावाचा ध्वनी ऐकायला येईल ते हाड माझ्या चोखोबाचं, त्याची तेवढी हाडं घेऊन ये. मेल्यानंतर सुद्धा ज्यांची हाडं भगवान नामाचाच उद्घोष करतात त्यांना संत म्हणतात. पण एवढ्याला लगेच तो संत होत नाही. नुसता निरपेक्ष अनपेक्ष अहो रात्र भगवत भजनामध्ये तल्लीन झाला म्हणजे लगेच संत झाला असं नाही. पुढचं लक्षण सांगतात, ज्यांनी क्रोधावरती विजय मिळवलेला असतो, शांती ज्यांच्या स्वभावाचा स्थायी भाव असतो त्यांना संत म्हणतात. नाहीतर या भारतवर्षामध्ये ऋषी मुनी अनेक होऊन गेले, ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला होता, दिवस रात्र भगवत भजनामध्ये त्याच्या चिंतनामध्ये तर लीन झालेले होते, अनपेक्ष होते, संतत्वापर्यंत पोहोचू शकले नाही. याचं कारण क्रोधाला काही त्यांना आवर घालता आले नाही. प्रसंग अनेक आहे. दुर्वास नुसतं नाव जरी काढलं किती लोकांना शाप दिलाय सर्वांना ठाऊक आहे. मनासारखी जर गोष्ट नाही घडली, इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट जर घडली तर केलेल्या तपश्चर्येचा उपयोग या लोकांनी लोकांना शाप देण्यासाठी केला. क्रोधाला काही आवर घालता आले नाही. ज्यांनी क्रोधावरती विजय मिळवलेला असतो त्यांना संत म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये नाथांना शांती ब्रह्म म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच घटना एखादी सांगायची म्हणून सांगायची. गाव म्हटलं की तिथं सगळ्याच तऱ्हेची माणसं असतात. एखाद्याला जर कोणी चांगलं म्हणत असेल तर त्याच गावामध्ये त्याला नावं ठेवणारी सुद्धा दुसरी काय माणसं त्याच गावामध्ये असतात. एकदा चर्चा निघाली म्हणे त्या नाथाला रागच येत. एक ग्रस्त उठले म्हणे, कसा राग येत नाही, माणसासारखा माणूस आहे ना, मी राग आणून दाखवतो. पैज लागली. नाथांना राग आणून दाखवायची पैज लागली. नाथांची रोजची जी स्नानाला जाण्याची वाट गंगेला गोदावरीला, त्या वाटेवरती या माणसाचं घर 2 मजली घर. ते खिडकीतनं दिसायचं. आंघोळीला कोण चाललंय, कोण बाहेर यायला लागलं. त्यांनी काय केलं, एक पानाची करंडी आणली, सुपारी, काच, सोना, तंबाखू जे लागतं ते सगळं आणलं. नाथराय आंघोळीला गेलेले, नदीत गेलेले दिसले आणि 4 पानं काढली. सोना, सुपारी, काच काय घालायचं ते घातलं. सगळून चांगला मुखरस तयार केला. नाथराय आंघोळ करून घराकडे जायला निघाले. वाटेच्या घरापुढनच हा खिडकीमध्ये गेला, वरनं पिचकारी मारली नाथांच्या अंगावर. आता हे सोहळ्यातले ब्राह्मण घरी जाऊन पूजा करायची.
ते असंच अंगावरती ठुमकी घेऊन जायचं कसं. माघारी पडली, आंघोळ केली, त्यानं बघितलं उरकली आंघोळ, खिडकीतनं तर दिसतच होत. पुन्हा 4 पानं काढली, पुन्हा चुना काच सुपारी काय घालायचं ते घातलं, पुन्हा मुखळस तयार केला, नाठराय पुन्हा खालना असे निघाले की वरनं पुन्हा पिचकारी. हे असं काही 2 वेळेला 4 वेळेला 10 वेळेला 20 50 वेळेला होतं असं नाही, 100 वेळेला होऊन जात. नाठराय एका शब्दानं त्याला विचारत का माझ्या अंगावर बर नसलं काही त्याला विचारायचं. तो जर उलटा जर भांडायला आला तर मी कशाला तुमच्या अंगावरती थुंकतोय थुंकायला जातोय, मी खिडकीत थुंकायला गेलो की नेमकं तुम्ही खाली तिथे येताय, मी तरी काय करू त्याला. असा जर तो म्हणायला लागला तर दुसऱ्या रस्त्याने घराला जायचं होतं. त्यांच्या घराकडे जायला तेवढी एकच वाट होती असं नाही, दुसऱ्या रस्त्याने घराला जायचं. पण नाथराय म्हणतात नाही, लोकांना त्रास द्यायचा त्या माणसाचा जो स्वभाव आहे, आपला स्वभाव तो सोड. लोकांचा त्रास सहन करायचा माझा जो स्वभाव आहे, मी तरी माझा स्वभाव कसा सोडणार. 100 वेळेला होऊन जात. शेवटी होत असं की ती सारखी सुपारी फोडून फोडून ती जाबाडं डोक्याला लागलं. थुंकून थुंकून तोंडात लाळ जमा व्हायची बंद होते, घशाला कोरड पडायला लागते, जीभ अशी वरती टाळूला चिटकायला लागते. त्यावेळेला या माणसाच्या डोक्यामध्ये विचार येतो की काय म्हणून या माणसाच्या अंगावरती मी इतक्या वेळेला थुंकलो असेल. लाज लाज वाटायला लागली. खाली आला, पायावरती लोळण घेतली. माझ्या हातून अपराध घडलाय, लोकांच्या बोलण्यामध्ये मी आलो आणि करू नये ते दुष्कृत्य मी केलंय, क्षमा करा म्हणून तो याचना करायला लागतो. क्षमा करा
कसं इथं बसलेल्या लोकांना ऐकायला जावं हे योग्य आहे. पण जी माणसं गावात निवांत झोपलेली असतील त्यांची झोप मोड करायचं काय आपल्याला अधिकार आहे? काय होत सगळ्यांना तर आवाज चालत नाही, कमी असलेला आवाज लगे असं असं चाललेलं असते. इथल्या लोकांना ऐकायला जाईल एवढ्या पुरतं ठीक आहे. काय होतं आता कोणाचं म्हणजे समजा आता एप्रिल मे महिना परीक्षेचे दिवस असतात, कोणी अभ्यासाला बसलेलं असतं, हे असं इकडं ते म्हणजे तुम्हाला काय गोंधळ घालायचंय रात्रभर करपून नको म्हणाले, पण आम्हाला अभ्यास करू द्या की. कोणाला ती स्टेंट टाकलेली असते म्हणजे थोडं बायपास झालेलं समजा नाही केलं, स्टेंट घातलेली असतात, ते वाजायला लागलं डॉल्बीचा आवाज वगैरे वाजायला धडधड धडधड व्हायला लागतं, त्या माणसाला त्रास होतो. काय इथल्या लोकांना ऐकायला जाईल एवढं व्हॉल्यूम असणं हे गरजेचं आहे, सोय आहे म्हणून. नाहीतर तिथं तर काय फडावरती इकडं तिकडं ते हेही नसतं. पण आहे, सोयी आहे, लोकांना ऐकायला जायला पाहिजे एवढ्या पुरतं ठीक आहे. पण लोकांना इतरांना त्रास होईल एवढा आवाज ते नसावा. क्षमा कर अपराध महाराज तुम्ही सिद्ध. क्षमा याचना करायला लागतो, नाथा उठवतो आणि सांगतात अरे बाबा काही वाईट वाटून घेऊ नकोस, तुझ्यामुळे केवढं पुण्य माझ्या पत्रात आज पडलं हे तुला ठाऊक नाही. दिवसातून फक्त 3 वेळेला गंगा स्नान करणारा मी माणूस, पण तुझ्यामुळे एका दिवसामध्ये मला 100 पेक्षा अधिक वेळेला त्या गोदावरीचं गंगेचं स्नान घडले. हे पुण्य तुझ्यामुळे माझ्या पदरात पडले, अजिबात वाईट वाटून घेऊ नको. क्रोधावरती ज्याने विजय मिळवलेला असतो, शांती ज्यांच्या स्वभावाचा स्थायी भाव बनलेला असतो त्यांना संत म्हणतात. आणि अशांची भेट होणं फार अवघड, फार कठीण आहे. एवढं दुर्लभ असणारं संत दर्शन आज महाराजांना घडतं, म्हणून वाटणारी जी धन्यता आहे, कृतार्थता आहे, जीवन साफल्याचा जो आनंद आहे तो महाराज इथे व्यक्त करतात. धन्य काळ संत भेटे पाय विठे पडली से संदेहाच्या सुटगाठी झालो पोटे शीत. रावण कशाला माहिती काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी
Bye.
संध्याच्या सुटर गाठी झालं पोटी शीतल. तर एवढ्या नाही लगेच तो संत होत नाही. निरपेक्ष झाला, अहोरात्र भगवत भजनामध्ये तल्लीन झाला, देह काळाला विसरून गेला, क्रोधावरती विजय मिळवला म्हणजे संत झाला असं. पुन्हा पुढे दोन लक्षणं सांगितली. ही दोन्ही लक्षणं परस्परावलंबी आहेत. म्हणजे एक जर त्याच्याकडे असलं तर दुसरं हे असावंच लागतं. एकाला सोडून दुसरं राहत नाही. काही जोड्या अशा आहेत एकाला सोडून दुसरं राहत, आणि काही अशा आहेत एक बघितलं की दुसरं निघून जात. राजा म्हटलं की सैन्य हे असलंच पाहिजे. बिना सेनेचा राजा असूच शकत नाही. राहो तेथे कटक
सौजन्य तेथे सोयरी. जिथं राजा आहे सैन्य तिथं आहे. जिथं सौजन्य आहे तिथं नातेसंबंध पाहुणे वेद संबंध आपोआपच. जिथं वसंत ऋतू आहे तिथं फुलं हे असणारच. आणि काही गोष्टी अशा आहेत की एक असली की दुसरं तिथं थांबतच नाही. एकदा सूर्यानं असं ऐकलं, अंधार नावाचं एक कोणीतरी आहे. लहान लेकरं त्या अंधाराला खूप घाबरत. आईचा पदर काही सोडत नाही. सूर्य विचार करायला लागला, मी दिवसभर फिरतोय, सगळं जग पालतं घालतोय आणि हा अंधार कसा मला बघायला मिळाला. म्हणून त्या अंधाराच्या शोधात सूर्य निघाला. मग अगोदर वरनच जात होता, जंगल लागलं. मग आपण कधी जंगलात जात नव्हतो खाली. मग खाली अंधार तिथलं पण बसला असेल का. म्हणून सूर्य वरनं खाली आला, त्या झाडामधनं फिरायला लागलं, अंधार दिसला नाही. मग कदाचित कुठंतरी गुहेमध्ये लपून बसला असेल ताऱ्या खोऱ्यामध्ये. पण हा सूर्य त्या गुहेमध्ये घुसला, सगळी गुहा पालथ्या घातला. अंधाराचा काही पत्ता नाही. जिथं प्रकाश आहे तिथं अंधार असूच शकत नाही. सूर्य अजून उगवायचं म्हटलं तर अगोदर तासभर अंधार पळून जायला लागतो. कारण ह्या दोन गोष्टी एकत्र गतीने आणत नाही. त्याप्रमाणे काही गोष्टी एकाला सोडून दुसरी राहत नाही. चौथं आणि पाचवं लक्षण हे दोन्ही परस्पर म्हणजे अवलंबून असणारे. निर्वैरपणा, समदृष्टी. समदृष्टी म्हणजे सर्वांच्याकडे पाहण्याची ज्याची दृष्टी सारखी झाली. म्हणजे हा गरीब आहे आणि तो श्रीमंत आहे, हा लहान आहे तो मोठा आहे, ही स्त्री आहे तो पुरुष आहे, हा राजा आहे हा रंक आहे, असा भेदच ज्याच्याकडे उरलेला नसतो. प्रसंग सर्वांना ठाऊक सांगायचा म्हणून सांगायचं. नामदेव याची समकालीन राका कुंभार नावाचे एक संत होऊन गेले. नामदेवरालाही मुलगी, त्या राका कुंभारालाही मुलगी. नदीवरच धुणं धुत असताना काहीतरी पाणी उडालं, त्या पुरींची झाली भांडण. नामदेवाच्या मुलीनं बापाच्या कानावर तक्रार घातली, ते कुंभाराचे पोर आज मला भांडले. नामदेवांनी विचार केला, आपण कशाला काय त्याला बोला, सोनाराकडनं कान टोचलेली बरे असतो, म्हणजे दुखत नाही. मी जसा देवाजवळ जातोय बोलतोय तसा राखा कुंभार येतो, पण मी देवाचा लाडका. त्यामुळे जरा देव माझी बाजू घेऊन त्या कुंभाराचे जरा कान टोचतील अशा विचारानं देवाच्या कानावर ही गोष्ट घातली की ती कुंभाराची पोर माझ्या पोरेला भांडली. ऐकून घेतलं, मनातल्या मनात म्हणायला, अरे नामे तिला कुंभाराची पोर म्हणतो, काय तिची योग्यता आहे, काय तिचा अधिकार आहे, कधीतरी आता तुला एक दिवस ते दाखवून द्यायला पाहिजे. एक दिवस प्रसंग असा घडतो, राका कुंभार त्याची बायको रानामध्ये लाकडं गोळा करायला गेलेली. मग त्यावेळेस काय आत्ताच्या सारख्या 11 ते 5 शाळा नव्हत्या. आईबाप नोकरी करायला गेले, पोरं शाळेत गेली. आईबाप घरात नाही म्हटल्यावरती पोरगी रानात त्यांच्याबरोबर गेली. लाकडं गोळा करता करता राका कुंभाराचा स्पर्श एका रत्नजडीत सुवर्ण काकणाला झाला. सोन्याची बांगडी रत्नानं जडवलेली अडलेली, त्याला स्पर्श तेवढा झाला. आता खरं म्हणजे काही रस्त्यात हरवण्याची वस्तू नव्हतीच, लाख मोलाची. पंढररायांनी आईसाहेबाच्या हातातलं काकण टाकलेलं होतं. त्या काकणाला स्पर्श झाला. स्पर्श झाल्याबरोबर एखाद्या लाईव्ह वायरला, म्हणजे इलेक्ट्रिक वायर कुठं जर कट झालेली असली, आपला हात लागला, शॉक बसतो. जेवढ्या झटक्यात आपण हात पाठीमागे घेतो तेवढ्याच झटक्यात त्याने आपला हात पाठीमागे घेतला आणि माझ्याकडनं असं घडलं कसं, परधनाला स्पर्श झाला कसा. पण आता इलाज नव्हता, स्पर्श व्हायचा तसा झाला होता. एक विचार त्यांच्या मनात आला, बायको जवळ असते पाठीमाग,
तिच्या नजरेला जर हे काकण पडलं तर आता बायकांचा स्वभाव सर्वांना ठाऊक, निदान नवरे मंडळींना तरी सगळ्यांना माहिती. शेजारणीच्या अंगावरती एखादा दागिना बघायचा अवकाश की घरी आलं की लगे लकडा लागलेला असतो, कधी आणायचं कधी करायचं. बायकांना दागिन्याची भारी आवड. राखा कुंभाराच्या म्हणजे मनामध्ये विचार असा आला, बायकोच्या नजरेला ते काकण पडलं आणि तिनं जर ते उचलून घेतलं तर तिच्या हातून अपराध घडेल. पण थोडी माती लोटली. उद्देश एवढाच होता, बायकोच्या नजरेला ते काकण तेवढं पडू नये. पण ती बायको मगापासून बघत होती, नवरा त्या एका जागेवरती थांबून काय करत होता. बायकांचा स्वभाव अगोदरच संशय, काय करत होता बरं नवरा तिथं. म्हणून राखा कुंभार पुढे गेले की ही तिथे गेली. ते हातातल्या लाकडाने जरा अशा अशा रेगा उडल्यावरती काकण वरती आलं. ते बघितलं की सगळा प्रकार ह्याच्या लक्षात आला. नवऱ्यानं असं का केलं ते लक्षात आलं. ती म्हणायला लागली, मलाही अपेक्षा नाही दुसऱ्याच्या धनाची, मलाही अपेक्षा नाही, पण आता पोरगी बाजूला खेळतीये. आता ह्या पोरींचा स्वभाव फुटकं जरी काकण असलं तर एवढे एवढे तुकडे खेळायच्या उपयोगाचे असतात. ते बारके तुकडे सांभाळून ठेवणारी पोरीची जात. आता तिला जर हे असं एवढं अख्खं चकाकणारं काकण दिसलं आणि तिनं जर ते उचललं तर तिच्या हातून अपराध घडेल म्हणून तिनं जरा माती लोटली. हे पोरगी महावस्थात सगळंच बघत होती. बापही त्या जागेवरती थांबून काहीतरी करत होता. आई तिथे गेल्यावर काहीतरी करत होती. हे काय करत होते हे दोघं. म्हणून आई पुढे गेली, ही तिथे गेली. पायाला जरा 4-2 अशा रेगा ओढल्या. ते काकण वरती आलं. ते बघितलं की सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. बापाकडे गेली आणि बापाला म्हणायला लागली, तुम्ही संत म्हणावं, भक्त म्हणावं, पण तुमच्या नजरेतला फरक गेलेला नाही. तुम्हाला सोनं हे सोनं म्हणूनच दिसते, माती माती म्हणून दिसते. तुमच्या नजरेला कळतंय सोन्याचा भाव आता 75,000 रुपये तोळा आहे, माती 500 रुपयाला गाडी कोणी घेत नाही हे कळतंय, म्हणून त्या सोन्यावरती माती टाकताय. जर दोन्ही सारखंच दिसलं असतं, सोन्यावरती माती पडली काय आणि मातीवरती सोनं पडलं काय, पण नाही. तुम्हाला फरक अजून कळतोय, तुमच्या डोळ्यांना ते समजते. सोनं सोनं म्हणूनच दिसते, माती माती म्हणून दिसते, म्हणून त्या सोन्यावरती माती टाकताय. जर दोन्ही सारखंच दिसलं असतं, सोन्यावरती माती पडू द्या नाहीतर मातीवरती सोनं पडू द्या, पण नाही. अजूनही तुमच्या नजरेतला हा फरक गेलेला नाही. ज्यांच्या नजरेतला हा फरक गेलेला असतो, ज्यांना सोनं आणि माती सारखीच दिसायला लागते, रत्न आणि दगड सारखेच दिसतात, त्यांना संत म्हणतात. महाराज सांगतात, सोने रुपये Oh
पाषाण खडे जैसे, सोना आणि माती ज्यांच्या नजरेला सारखीच दिसते, रत्न आणि दगड याच्यात ज्यांना फरक दिसत नाही त्यांना संत म्हणतात. तेणे आम्ही सुझे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे, एर तुमचे वित्त धन ते माझा मृत्तिके समान. माती आणि धन याच्यात ज्यांना फरक दिसत नाही त्यांना संत असं म्हणतात. आणखी एखादा प्रसंग सांगायचा. बामणाचं पोर 12 वर्ष आईच्या उदरामध्ये लपून बसलं. शुकाचार्य आईच्या उदराच्या बाहेरच आले. बाहेर आले आणि पळायला सुरुवात केली. पाठीमागून बाप व्यास हाका मारत निघाले. शुका थांब शुका थांब. पण हाक कानावर पडली की हिने पुढे पळायचं. शहराच्या बाहेर काही स्त्रिया त्या तलावामध्ये स्नान करायला लागलेल्या आहेत. हे शुकाचार्य पळत आपले तिथे गेले आणि तिथंच काठावरती उभा राहिले. त्यांनी काय ह्याच्याकडे लक्षही दिलं नाही. आपली त्यांची जलक्रीडा चाललेली. पाठीमागून व्यास हाका मारत जेव्हा निघाले, हाक कानावरती पडल्यावर शुकाचार्याने पळायला सुरुवात केली. व्यासांचे हात कानावरती आल्याबरोबर ह्या आंघोळ करणाऱ्या सगळ्या स्त्रिया गडबडीनं काठावरती आल्या, वस्त्र वगैरे नेसायला सुरुवात केली. व्यासांना वाईट वाटलं की एवढ्या वेळेस ते जलक्रीडा करत होते, पण माझ्यामुळं त्यांच्या त्या जलक्रीडेत व्यत्यय आला. जवळ आले आणि म्हणायला लागले, खरं तर मी तुमच्या आज्या, तुम्हाला माझी लाज वाटली. एवढा वेळ ते उघडं नागडं पोरग इथं उभं होतं, त्याची मात्र तुम्हाला काही लाज वाटली आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाची लाज वाटली. त्याने हात जोडले आणि सांगितलं की ऋषीवर माफ करा म्हणले. ते पोरग नागडं जरी होत तरी त्याला स्त्री म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय हेच अजून ठाऊक नाही. तुम्ही म्हातारे जरी झालेले असलं तरी तुमच्या डोळ्याला स्त्री काय आणि पुरुष काय हे कळतंय म्हणून तुमची लाज वाटली. ज्यांच्या नजरेमध्ये हा फरकच नसतो, स्त्री आणि पुरुष सारखीच दिसायला लागते, गरीब आणि श्रीमंत सारखाच दिसतो, लहान आणि मोठा असा फरक असत नाही, त्यांना संत म्हणतात. आणि ज्यांची दृष्टी अशी सम झालेली असते त्यांच्याकडे 5वं लक्षण निर्भयपण ते असावंच लागतं. नाहीतर हा मित्र आणि तो शत्रू असे जर दोघं वेगवेगळे दिसत असतील तर दृष्टी अजून सम झालेली नाही. ज्याची दृष्टी सम झालेली असते त्याला सगळेच सारखे दिसतात. त्यामुळे हा मित्र तो शत्रू हा प्रश्न उरलेला नसतो. सर्वांच्या विषयी निर्वैर भाव मनामध्ये निर्माण झालेला असतो. माणसाविषयी तर असतोच असतो, पण पशु असू द्यात, पक्षी असू द्यात, वृक्ष असू द्यात, वेली असू द्यात, सगळे ज्याचे सोयरे झालेले असतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, सगळे ज्याचे नातेवाईक झालेले असतात, पाहुणे झालेले असतात, त्यांना संत म्हणतात. आणि अशांची भेट होणं फार अवघड आहे. आपल्याला जे भेटतात हे नुसते आडनावाचे तरी संत असतात, वेशेचे तरी संत असतात. अवंत सर्वांना ठाऊकच आहे. नमती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नमती संत. काव्य रचना केली, अभंग रचना केली म्हणजे तो संत होतो असं नाही. संताच्या कुळामध्ये जन्माला आलाय म्हणून तो संत होतो असं नाही. आडनाव संत आहे म्हणून तो संत होतो असंही नाही. कीर्तन केली, प्रवचन केली, पुराण सांगितली, यात्रा केल्या, तीर्थाटन केली, अंगाला राख फासली, मोठ्या मोठ्या मण्याच्या माळा घातल्या म्हणजे तो संत होतो असा नाही. जोपर्यंत अंतःकरणातले सर्व विचार निश्शेष नाहीसे होत नाही तोपर्यंत तोही तुमच्या विचारासारखा सामान्य माणूस असतो. तुका
नाही निरसला देह तो वर्याव घे संसारी. नुसता वेश तो धारण केला म्हणजे तो संत होतो असं नाही. संत जर ओळखायचे असतील तर त्यांच्याकडं काय काय असलं पाहिजे. निरपेक्षम मनः शांतम निर्वैरं समदर्शनम् अनुदजाम्यहं नित्यं होयेत्यंघ्रिरेणुमे. ही सगळी लक्षणं ज्यांच्याजवळ असतील त्यांनाच संत म्हणावं. आणि अशा सर्व लक्षणांनी युक्त अशा महापुरुषाची भेट होणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. किती अवघड आहे म्हणत असेल तर चंद्राचं अमृत आणायचं म्हटलं तर आणता येईल, संतांची भेट होणार नाही. समुद्र पोहून जायचं म्हटलं तर जाता येईल, संतांची भेट होणार नाही. सूर्य अस्ताला निघाला, किती त्याला विनवण्या केल्या थांबणार नाही. पण महाराज म्हणतात सूर्य थांबेल, अस्ताला जाणारा सूर्य सुद्धा थांबेल. संतांची भेट होणं फार अवघड आहे. चंद्रामृत सुख सेवावे
सुख सेववेल असता जातर विधर्वेल माया सागर हे आतरवेल परित्या साधूची भेटी न होईल फार अवघड नाथा सांगतात व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत हातातडे परी हरिप्रियाची भेट ना तोडे हे दुर्लभ भाग्य गाड्या मनुष्याय वाघिणीचं दूध आणायचं म्हटलं तर आणता येईल कशाचं आणतोय खिलारा काय बाजारात नवे आणाय पाठीवरून 4-4 वेळाला हात फिरवतो जवळ येऊ देते का अंदाज बघायचा नाही तर तांबे एकीकडे आपण एकीकडे जाणार असलो त्या गाईच्या जवळ जात नाही त्यांना त्या वाघिणीचं दूध कधी घेऊन यावं अवघड पण नाथराय म्हणतात ते शक्य होईल वाघिणीचं दूध आणता येईल सिंहिणीचं दूध आणता येईल संतांची भेट होणं त्याही पेक्षा अवघड एवढं दुर्लभ असणार संत दर्शन आज मला घडलं म्हणून जो आनंद महाराजांना होतोय तो इथं व्यक्त करतात धन्य काळ संत भेटी पाय मिठे पडलीचे संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भव नदी झाला तर या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळ आता कोण जाता संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ थांबतो 5 मिनिटं तेवढी घेतो पंढरपूरला तर बरीच गर्दी असते 75 वर्षाच्या वर्षी फ्री झाल्यापासून आणि बायकांना अर्ध तिकीट झाल्यापासून गर्दीच गर्दी त्या देवाच्या दर्शन 2 माणसं 8-10 तास पाळीला थांबतात पण ज्याच्याकडे आपण जातो त्याला नेमकं काय आवडतं ह्याचा आपण कधी विचार करत नाही कल्पना अशी करा आपल्या घरी कुणीतरी साहेब जेवायला येणार कलेक्टर साहेब येणार अशी कल्पना करा मग आपली पळापळ चाललेली असते ह्याच्याकडनं खुर्च्या मागून आण त्याच्याकडनं टेबल आण त्याच्याकडनं टेबल क्लॉथ आण आणि मग घरामध्ये अगोदर 4 दिवस चर्चा चाललेली असते मेनू काय करायचं साहेबाला जेवायला काय करायचं मग घरातले मेंबर आपल्याला जे आवडत असतं त्या पदार्थाचं नाव पुढं करतो एक जण म्हणतो बासुंदी काय बदाम घालून बासुंदी करायची त्याला आवडते म्हणतो बासुंदी करायची पण ज्याला बासुंदी आवडत नाही आम्रखंड श्रीखंड तो काय म्हणतो अहो हे दिवस आहेत का बासुंदी खायची टेम्परेचर किती आता 40-42 झालेलं ह्या दिवसात बासुंदी नसते खायची ह्या दिवसात श्रीखंड आम्रखंड खायचं असतं ह्याला आवडतं म्हणतो हे करा एक जण म्हणतो कांद्याची भजी करायची दुसरा म्हणतो काय कांद्याची भजी घेऊन बसतात कॉमन झाले सहज राधानगरीमधून आपण रस्त्यात प्रत्येक हॉटेलच्या पुढे ती परत भरून ठेवलेली असते कुठेही तेच असते वेगळं करायची काहीतरी बटाटे वडे करावे मिरची भजी काहीतरी करावं पण ज्याला जेवायला बोलवले त्याला काय आवडतं त्याचा आपण नाही विचार करत आपल्याला काय आवडतं ते करा म्हणायचं पण जो जेवायला येणार आहे त्याला काय पथ्य आहे काय खायचंय काय नाही काय आवडतं हा विचार आपण करत नाही देवाकडे जातो की आपण पण त्या देवाला काय आवडतं कुणाकडे गेलेला आवडतं ह्याचा विचार करत नाही निळोबरायाला विचारा म्हणजे मग ते सांगते की कुणाकडे गेलेलं त्याला आवडतं यात्रेलंका पुराये Yeah.
झाले देण हो वैकुंठ पंढरपूर. त्या पंढरपूरला पृथ्वी तलावरचं वैकुंठ म्हणतात, पण त्याहून थोर महिमाय त्या पंढरपूर पेक्षाही अधिक महात्म्य त्या आळंदीचं. म्हणून सगळ्याला विनंती करायची की कार्तिकीच्या यात्रेला निघा, कारण जे यात्रा काळात ज्ञानोबाच्या भेटीला जात ते देवाला आवडतात. आणि ज्ञानोबाच्या यात्रेचा काळ हा ज्येष्ठ वद्य नवमी ते आषाढ शुद्ध 10 हा ज्ञानोबाच्या यात्रेचा काळ नाही. या काळामध्ये फक्त तिकडनं दिंड्या ज्ञानोबराय म्हणा तुकोबराय हे पंढरपूरला वारीला जातात. पण ज्ञानोबरायच्या यात्रेचा तो काळ नाही की ज्या काळात देवाला तिथं गेलेला आवडतं. तो काळ म्हणजे कार्तिक कृष्ण अष्टमी ते कार्तिक अमावास्या, ज्या काळामध्ये पंढरराय सगळ्या देवाला घेऊन सगळ्या तीर्थाला तिथे यायची आज्ञा केली, सगळ्या संतांना बरोबर घेतलं, आळंदीला गेले, 8 दिवस तिथे राहिले, सोहळा सगळा पार पडला, ज्ञानोबरायला समाधी दिली. तो 8 दिवसाचा काळ म्हणजे कार्तिक कृष्ण अष्टमी ते कार्तिक अमावास्या हा आळंदीच्या यात्रेचा काळ आहे. आणि त्या काळामध्ये जो कोणी ज्ञानोबरायच्या भेटीला दर्शनाला जातो तो देवाला आवडतो. म्हणून सर्वांना विनंती करायची, बहुतेकाला तर ठाऊकही झालेला आहेच की ज्याप्रमाणे ज्ञानोबरायचा पालखी सोहळा तुकोबरायचा पालखी सोहळा, त्याप्रमाणे पंढरपूरून पांडुरंगाचा पालखी सोहळा, ज्याप्रमाणे ज्ञानोबरायच्या पादुकाचं प्रस्थान आळंदीच्या ज्ञानोबरायच्या मंदिरातून होतं, तुकोबरायच्या पादुकांचं प्रस्थान देऊच्या तुकोबरायच्या मंदिरातून होतं, त्याप्रमाणे पांडुरंगाच्या पादुकाचं प्रस्थान पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधूनच होतं. त्या पादुका घेऊनच आपण आळंदीला जातोय. पुन्हा माघारी मार्गशीर्ष वारीला आल्यानंतर पुन्हा मंदिरामध्ये करतोय. त्या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं एवढीच फक्त सगळ्याला विनंती. धन्य काळ संत भेटे आयते पडली असे संध्याच्या सुटल्या गाठी झालो कोटी शिकल्या भवनदीत या उत्तर प्रसादी तुका म्हणे मंगळाचा कोण दाता या म्हणे संध्याच्या सुटल्या गाठी झालो कोटी शिकल्या तुका म्हणे मंगळाचा तुका
पांडुरंगा या तुका